तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण काही तरुणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की दुग्ध व्यवसाय खरंच परवडतो का आणि तो दुग्ध व्यवसाय करणं इतकं सोपं आहे का. तर काहींच्या मते आपण आजपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना विचारपूस केलेली आहे की खरंच दुग्ध व्यवसाय सोपा आहे का. तर सोपा किंवा अवघड ह्या दोन गोष्टी अशा आहेत की त्या आपल्यावर डिपेंड आहेत. जर सोपा सुरुवातीला तर दुग्ध व्यवसाय कोणता सोपा नसतो आणि सोपा का नसतो तर आपल्याकडे बऱ्याच गोष्टी नसतात आणि त्या गोष्टी नसल्यामुळे आपल्याला त्यामध्ये भरपूर कष्ट घ्यावे लागतात आणि कष्ट घेताना आपल्याला असं वाटतं की आणि आपलं जे नियोजन असते ते नियोजन आपल्याला कोणी देत नसते आणि त्यामुळं आपल्याला वाटतं की बार हे धंदा आपल्याला न परवडणार आहे. पण जर दुग्ध व्यवसायात सुरुवातीला जर थोडे कष्ट घेतले आणि कष्ट घेत घेत जर नियोजन पद्धतशीर लावलं तर नक्की सिस्टमॅटिक आणि कमी वेळामध्ये आपलं दुग्ध व्यवसायाचं नियोजन लागते आणि मग आपल्याला त्यावेळेस जाणवते की बा दुग्ध व्यवसाय हा परवडतो. आणि त्यामध्ये आपल्याजवळ काही वस्तू पण नसतात, जसं की कुट्टी मशीन नसल्यामुळे आपल्याला गवत जास्त आणून ज्या प्रकारे आपण चारा टाकतो त्यातला अर्धा चारा नाश होते. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडं जास्त भांडवल नसलं, शेड नसलं, असं कोबा पण नसते, त्यामुळं आपल्याला शेण काढण्यासाठी किंवा म्हैस जे असते त्यांना धुण्यासाठी जे पाणी खाली घाण होते त्यामुळं पण आपल्याला स्वच्छता करण्यास वेळ जाते. आणि मग त्यावेळेस आपल्याला असं जाणवते की दुग्ध व्यवसायामध्ये जास्त कष्ट आहेत. पण कष्ट तर आहेत आणि कष्ट घेत घेत जर चांगल्या प्रकारे नियोजन लावलं तर हे बघू शकता अशा प्रकारे काढण्यासाठी पण आपल्याला सगळ्या पद्धती सोप्या जातात. आणि त्यानंतर मग सुरुवातीला जे कष्ट घेतले त्यानुसार आपण नियोजन लावलं तर हे बघू शकता. आपण तुम्हाला दाखवत आलो अजय काळे यांचं स्वराज्य दूध डेअरी फार्म. तर आता हे बघू शकता सकाळपासून नियोजन लागलं आणि सकाळपासून थोडी मेहनत घेऊन शिवा काळे मेहनत घेत आहेत आणि अशा प्रकारे कुट्टी करून चारा टाकला आणि आता म्हैस खातात. म्हणजे 4-5 वाजेपर्यंत या म्हशीकडे काही पाहण्याची गरज नाही आणि अशा प्रकारे स्वच्छता पण राहते, त्यामुळे जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. आणि हे कोबा केल्यामुळे, अशी नाली काढल्यामुळे हे बघू शकता हे मलमूत्र पण आहे ते सगळं गोठ्याच्या बाहेर तिकडं जात आहे. त्यामुळे काय होते, जास्त मेहनत घेण्याची गरज पडत नाही. आणि जास्त मेहनत घेण्याची गरज पडत नसल्यामुळं आपल्याला मग जे म्हैस पालन आहे दुग्ध व्यवसायाला वेळ कमी द्यावा लागतो आणि बाकीचे पण कामं होतात शेतातील आणि त्यामुळं हा दुग्ध व्यवसाय नक्की परवडू शकतो. आता दुधाचे दर कमी जास्त होत राहतात. आता ते शेतकऱ्यांसाठी ती गोष्ट काही नवीन नाही, कारण आपण कोणतंही पीक लावतो, सोयाबीन असो, हरभरा असो, कोणतेही हळद असो, त्याच्यामध्ये पण भाव कमी जास्त होत राहतात आणि आपण जे आकडा धरतो त्याच्यापेक्षा उत्पन्न फार कमी होते आणि त्यामुळं त्या गोष्टी आपल्या हातच्या नाहीत. मेहनत करणं तर शेतकऱ्याच्या हातात आहे. पण अशा प्रकारे तुम्ही जर नियोजन केलं कमी खर्चात, बघू शकता हे कमी खर्चामध्ये नियोजन करून अशा प्रकारे मशीनचं संगोपन केलं आणि जर आपल्या आखाड्यावर असं आपल्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था केली तर नक्की परवडू शकतो. आता ही बघू शकता टाकी केलेली आहे, हे नळ आहे, या नळाच्या माध्यमातून पाणी शेतातले येते आणि त्यानुसार हे म्हशी पण धुतात, आपण व्हिडिओमध्ये टाकलेलंच आहे. आणि अशा प्रकारे चारा टाकलं तर आता चारा संध्याकाळवर टाकण्याची गरज नाही. तर आता चारा संध्याकाळी टाकायचा का, आता काहीच करायचं नाही आता? बरं, मग संध्याकाळी कुट्टी कशी करायचं, चारा आणून का डायरेक्ट संध्याकाळचं कुटार? बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असं कमी खर्चामध्ये आपण नियोजन करू शकतो आणि कमी मेहनतीत आपण म्हणू शकतो. थोडा खर्च जाईल पण स्टार्टिंगला दुग्ध व्यवसाय परवडतो किंवा न परवडतो हा विषय नाही, थोडी मेहनत जाते त्यामुळं आपल्याला परवडत नाही अशा प्रकारे वाटतं. पण नियोजन टप्प्याटप्प्याने बघू शकता. मी तुम्हाला पूर्णतः यांचं पूर्ण व्हिडिओ ज्या स्टार्टिंगला नुसतं हिरव्या नेट खाली यांनी म्हशीचा दुग्ध व्यवसाय सुरू केला त्या वेळेसपासून तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. त्या व्हिडिओपासून त्या बघू शकता आजपर्यंत याची सुरुवात झालेली आहे, चांगली सुरुवात. तर असं तुम्हाला म्हणून मी व्हिडिओ या जागचा दाखवत राहतो की
दुग्ध व्यवसाय परवडतो. फक्त टप्प्याटप्प्यानं करून आपल्याला कमी वेळ देऊन बाकीचे पण आपली शेतचे कामं होऊ शकतात. फक्त नियोजनपूर्वक करा, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.